मंदिराविषयी संकल्प समोरील चित्र आहे. नामाच्याच घोषानं या ठिकाणी आजपर्यंत जागृती असते. सध्या त्याला व्हायब्रेशन्स म्हणतात, पण आल्यावर वेगळं वाटतं ते आपल्या सगळ्या भक्तांच्या वेद शास्त्र पुराण मंत्रोच्चार. पाडव्यापासून आपल्या या शुभ कार्याला मंदिराच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्रार्थना आहे. आजपर्यंत ज्या मंदिरानं आपल्याकडून साधन करून घेतलं त्यामध्ये जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं पाया रचून करून घेऊया. कीर्तनाच्या मध्यस्थराला थोडा वेळ नामस्मरण आणि चरित्र वाजून आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे शब्दांनी संतांनी भगवंताचं, त्याच्या क्षेत्रांचं, त्याच्या महात्म्याला देह जात राहतात. पण आज श्रवण कीर्तन हरिपाठ भजन भागवत सुरू आहे, त्यामुळं पारायण 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 त्यांना स्मरण राहत. वेदात म्हणतात ना श्रुती स्मृती. श्रुती म्हणजे गुरूंच्या मुखातून आलेलं ऐकायचं, ती श्रुती साठवणूक आणि ती स्मृती ठेवायची. तसे वेद, तसं कीर्तन टिकून आहे. नारदांनी भगवान विष्णूंचा वैकुंठ नायक तो वैकुंठ सोडून यावा आमच्या श्रवणानं, कीर्तनानं, पूजनानं, वंदनानं. सगळेच नाम घेत होते, सगळेच पूजा अर्चा करत होते, पण अभंगामध्ये काही जणांचीच नाव ऐकलं नाही. ध्रुव, प्रल्हाद, शबरी, अर्जुन. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुण. देव कुठे आहे? आयडी सांगितला, ईमेल आयडी. द्वारकेचा राणा पांडवा घरी, योग्या घरी नव्हे, तप्या घरी नव्हे, बुवा घरी नव्हे. ज्ञानाच्या ठिकाणी, तपाच्या ठिकाणी थोडा अहंभाव येतो, म्हणून वैकुंठाच्या दारापर्यंत थांबले जाऊन ज्ञान, योग, तप, न्याय, सांख्य आत फक्त गेली ती भक्ती, भगवंताचं प्रेम, आणि तिला मुक्तीने येऊन अलिंगन दिलं.
थोडी सध्या वेगवेगळे रोग येतात का नाही, आजारपण आत्ताच येत नाही. आम्हा सगळ्यांना एक आजारपण आलं, आजार झाला, रोग झाला, व्याधी झाली असं आम्ही नाही म्हणतो. तुम्ही वाजवलं असेल बोलचं भक्ती वाचून मुक्तीची गायनात म्हटलं की जरा ते गोड वाटतो. पण व्यवस्थित गद्यामध्ये म्हटलं तर बुवाचा राग येतो, कारण असा उपदेश आहे. भक्ती वाचून मुक्तीची मज जडलेली व्याधी म्हणजे रोग लागला. भक्ती न करता मला मुक्ती पाहिजे म्हणजे द्यायचं कणभर मागायचं मनभर. त्या आमिर खानचं कुठला पीके पिक्चर बघितला आणि लागला शिवरात्रीला देवळातून बडबडायला. हिंदू असतो ना. पिंडीवरती दूध घालणं म्हणजे त्यापेक्षा गरिबांच्या घरी घाला. ते बोलतात याचं कारण आम्ही सहन करतो. काय करणार, आम्ही 2 ऑक्टोबर फक्तच त्यांच्या अगदी गांधीजींचं. लबाड आहे आम्ही, हो लबाड. पाहिजे तसा वापर. ज्यांच्या धर्मामध्ये दया शिकवली जात नाही ते आम्हाला काय शिकवणार. 4थं लग्न करायला बसलाय आणि सत्यमेव जयते शिकवतो. आमच्या शंकरांची निंदा करतो, देवतांची टवाळी करतो आणि आम्ही 500 रुपये 2000 तिकीट काढून जातो बघायला. कारण आम्हाला देवापेक्षा एक टिंगल टवाळी विटंबना करणारे ते जास्त मोठे. आणि कुठून तरी काहीतरी झालं आणि ऍडमिट केला डॉक्टरने, व्हेंटिलेटर लावला आणि गावच्या ब्राह्मणांना, गुरुजींना, पुजाऱ्यांना फोन करतो, 1 लाख महामृत्युंजय जपाला लगेच बसा. शंकरने त्रिशूळ काढला आणि 3 पात्यांना आणखीन 2 पाती जोडली. काल दिवसा तिकडं चौकामध्ये उभारून पिंडीवर दूध घातल्यानंतर शंकर असतात का, कृष्ण असतात का, राम होते का, तोंडाला येईल ते देवाबद्दल बोलतात. आणि व्हेंटिलेटर लागल्यानंतर महामृत्युंजय जप करा. तुमच्या तीर्थरूपांचं हे साम्राज्य. देव फक्त नवस बोलायला, भीक मागायला आणि त्याच्यावरती वरखडी काढताना काही वाटत नाही. एटीएम मधून पैसे निघतात तेव्हा कार्ड घातलं तरी निघत नाही. बॅलन्स असेल तर बाहेर येणार. देवा करता एक श्लोक म्हटला नाही, गुढी मारली नाही. पण 144 वर्षानंतर गुढी मारण्याचा एक योग येतो. तिथेही तुम्ही वाटेल ते बोलता. याच मातीतलं खाऊन काय आहे त्यावर ते कळतं. रक्त कळतं, रक्त कोणाचा येते. अशी होती पूर्वी सुद्धा. शिशुपाल होता, वाणी देवाची स्तुती करायला दिली आहे पण निंदा केली तरी झाला आडवा. रावण उभा राहिला देवाच्या विरुद्ध, आडवा झाला. असे बरेच ते कोपऱ्याच्या संघटना असतात कुठल्या तरी. आता त्यांनी पदवीचा उच्चार केल्यावर सगळंच बंद बोलायला नको. शंकराचार्य महाराजांचं कार्य कर्नाटकात फार मोठं आहे. त्यांना म्हटलं थोडी सेवा करतो आणि मग सांगण्याचं कारण ते मध्ये एक वाक्य होतं बघा, नाव घेत नाही ते, अंधश्रद्धा निर्मूलन. ते सकाळी फिरायला गेले ते आलेच नाहीत. त्यांच्या तिथं स्टिकर लावलं होतं वरती, देव नाही. काय फरक पडला देवाला? आज ते नाही पण देव आहे का नाही सत्य? कुठली तरी 4 पुस्तकांना PhD कोपऱ्यातली युनिव्हर्सिटी देते आणि तुम्ही लगेच सनातन धर्माची वाभाडे काढायला जाता. पण तुम्ही काल गेल्यानंतर गुरगोडा सुद्धा राहत नाही. त्यामुळे रावण संपला, कंसात गेला. शिशुपालाला यमसदनाला पाठवलं. पण आज ज्ञानोबा तुकोबांच्यामुळे जय जय राम कृष्ण हरी कोण गायचं थांबणार आहे तर तुमच्या अध्यक्षांच्या नावानं जप करतायत कोण? असे आले आणि गेले. सांगण्याचं कारण या नामाचं महात्म्यच असं आहे की कीर्तन भजन या रूपानं ब्रह्मज्ञान म्हणून टिकले हो. आणि ब्रह्मज्ञान म्हणून त्रास होत नाही. सहज गाव असं दिसायचं नाही आपल्याकडं की ज्या गावात भजन होत नाही. सोमवारी शंकरांच्या मंदिरात त्यांना राग येत नसेल म्हणजे संगीतातले.
पण असे गोड आवाज असतात काही खेड्यातल्या लोकांचे, डोळ्यातून पाणीच ऐकतात. आणि काही जणांना रागाचं ज्ञान असतं पण असे गातात डोळ्यातून पाणीच येत होतं. का दयनीय अवस्था करता येईल. तुकाराम महाराजांचं यावर सुद्धा अभंग आहे बरं का. आकाशाकडे करुणी तोंड, हाका मारीती प्रचंड, राग काही कळेना आणि देव काही मिळेना. गुरुच्याकडे शिकायचं नाही आणि मग म्हणायचं यांचं आणि माझं काही जुळत नाही बरं का. वेडे वाकुडे आमंत्रण घेऊ नका. मग घरी करायचं. यांच्या पायावर डोकं ठेवायचं. हे सरस्वती आहे आणि त्याचा नादब्रह्म यांच्यात आहे. माझ्याकडे नाही ते यांच्याकडे असू शकतं. त्यामुळे हे टीम वर्क आहे. चंदनाचे मनी अन्य वृक्ष बसे, चंदन होत असे शीत सुगंध. वेद म्हणतात आम्हाला कळलं नाही. वेदांनाही नाही कळला तो भुवानं कुठल्या ताठ्यानं सांगायचं 5 ते 7 मी सांगतो म्हणून. वेदाला नाही कळला पण पुराणांनी काय दाखवला ना. दाखवतो आम्ही. ब्रह्मदेवांच्या ध्यानामध्ये जो येत नाही, मनाला शिवत नाही, त्याला यशोदा जायची आणि पकडून कडेवर घ्यायची. काहीतरी विचार करण्यासारखं आहे. ब्रह्मदेवांना हिमालयातल्या योग्यांना जो सापडत नाही त्याला यशोदा पकडते. गवळणी लोणी चालतात. नाथांचं एकनाथ षष्ठी तुकाराम बीज आत्ताच झालं. नाथांच्या घरी रांजण आज सुद्धा भरला की ओळखायचं की कृष्णाने पाणी घातलं त्यामध्ये. आहे हा शब्द आहे. आमच्या वाडीचा शब्द आहे. ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाही. त्यामुळे कुठलीही काही घडलं तरी मनातलं सगळं जळमट काढायचं आणि व्यास महाराज, भगवान शंकर, नवनाथ संप्रदाय, दत्तात्रय, ज्ञानोबांच्या तुकोबांच्या पायावर मस्तक ठेवायचं आणि गीता भागवताचं स्मरण करून हा श्रीकृष्ण गोविंद रोज म्हटला तर आटलेली नदी कशी पाण्यानं भरते पाऊस पडल्यावर, तसं हृदयातलं देवाचं आटत चाललेलं प्रेम परत यायला लागतं बरं का. आम्ही कुठल्या जोरावर कीर्तन करतो. या देवतांचे श्लोक, अभंग, आर्या दिंड्या संतांनी रचून ठेवले त्यावर. नाही तर देवाला आकार नाही. योग्यांना कळला नाही तो आम्हाला कशाने कळणार प्रपंचामध्ये. त्यामुळे प्रसंग असा की भगवान आमचं ज्ञान नाही, तप नाही, काही बघत नाही. शुद्ध निष्कपट सात्विक निर्धाराप्रमाणे प्रेम बघतो आणि ते प्रेम जिथं मिळालं तिथं रेंगाळतो, तिष्ठत राहतो, ताटकळतो, सोडतच नाही. दासांचाही दास होतो. काही पाहिजे ते टाकतो. मग कुठलं चरित्र सांगायचं. वडिलांचं चरित्र शंकराचार्य महाराजांनी काही तपश्चर्या केलेली असतात सांगून त्याचं पारायण करणं आमचं काम. आता बाकी काही न बोलता गोष्टी रूपानं पुढे जातो. महाराजांच्या चंदनाचे वनी अन्य वृक्ष वसे, चंदन होत असे शीत सुगंध. माझं पहिलं कीर्तन मला ऐकायला मिळालं ते शंकराचार्य महाराजांचं. एकच कॅसेट अशोकजी परांजपे मुंबईत काढली. ते लहानपणी कथा म्हणून सुद्धा फार आवडायचं. ती जेवढी एकादशी आहे, संत आमच्या घरी पाय लागले तर काय मिळू शकतं, नाहीतर त्रिविध ताप घालवणार कोण. पण शेवटचं पद आहे. पदामध्ये शेवटचं तेची त्रिविध पाप वारी ती त्रिकांत, तेचे दत्तरूप वासू. झालं असं की पांडुरंगाच्या पंढरीला जे येतात त्यांना दर्शन घडतं. इथं हरिपाठ म्हटला जातो. जे कीर्तन करतील माऊली जे अभंग आपल्या ओवीमध्ये सांगतील, नामदेव महाराजांचा रंग कीर्तनाचा जे येतील त्यांना कळेल. पण असं नाही. हा भगवत भक्तीचा झेंडा भरतखंडात सगळीकडे गेला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नामध्ये सगळ्या नद्या आल्या, गंगा, यमुना, पण त्या मलिन झाल्या होत्या, छिन्न विछिन्न दिसतील. माऊलीने विचारलं कोण आहे आपण. आम्ही म्हटलं गंगा आदी नद्या. तुमची अशी अवस्था काय झाली. 65 करोड जणांनी गोळ्या मारल्या. त्यामध्ये ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी मारल्या. म्हणजे गंगा फालतू आहे म्हणणाऱ्यांनी सुद्धा मारल्या.
जे थोतांडाई म्हणणारीने मारल्या, त्यामुळं संतांचे पाय लागले की गंगा सुद्धा शंकरांच्या डोक्यावर जाते, विष्णूंच्या पायावर आली. म्हणून संत क्षेत्रावरती यावे लागतात, क्षेत्र शुद्ध होतात. पण आमच्यासारखे विषयी प्रापंचिक आमचं पाप धुवायला जातो ना, त्यामुळे त्या नद्यांना सुद्धा त्रास होतो. त्यांना कोणीतरी सत्पुरुष यावे वाटतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून गेले असते हो यात्रेला, पण उलटे पंढरपूरला आले आणि नामदेव महाराजांना घ्यायला आले. तर नामदेव महाराज लाडकी, त्यांचे अभंग वेगळे, बाकीच्यांचे अभंग वेगळे. नामदेव महाराज म्हणजे सरळ सरळ भांडायचे हो. आई बरोबर कसं भांडतात मुलं तसं, किंवा मित्र मित्र भांडतात तसं. इथं जमलेल्यांपैकी कोणाला ताकद आहे का बघा मुखामध्ये, की आपण एखाद्या मित्राला सांगितलं ये बर का, जरा काम आहे घरी, तेवढीच मदत होईल, आणि आला नाही. परवा दिवशी कोणत्या शब्दात विचारतो ते कीर्तनात घेण्यासारखं नाही. आला नाहीस का, म्हटलं जरा काय धाड भरली होती का, म्हणतो का. पण हे पांडुरंगाला कोणी म्हणेल का. पण पंडितजींच्या अभंगामध्ये त्यांच्या आवाजात आहे, म्हणून मी गद्यात म्हणतो, अरे पांडुरंगा पंढरी निवासा, सख्या म्हणतोय तुला. मित्र म्हण बघा, सख्या शब्द मित्र म्हणतं की काही ऐकून घ्यायला पाहिजे. जो तेरा है वो मेरा है, एअरटेल जाहिरात होती ना. मित्र म्हटल्यावर त्या ठिकाणी समसमान, आप नाही पर नाही. नामदेव महाराज येतात ते पंढरी निवासा, तुझी ख्याती कीर्ती, सख्या म्हणतंय. पुढे शब्द काय, मागे बहुतांचे फेडियले ऋण, आणि आता आम्हासाठी कोण आली धाड, आमच्यावर कृपा करायला काय धाड भरली का, हे फक्त नामदेवच म्हणू शकतात. लाज वाटत नाही तुला वारंवारच, तुझं लाज नाही देवा, असं फक्त नामदेव महाराज आणि गवळणी गोपिकच म्हणू शकतात कृष्णाला. ते नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना पाहिजे होते का, देवाविषयी हृदयामधलं प्रेम अधिक वाढवण्याचं काम ज्याची वाणी करते ते नामदेव महाराजाचं. पुराणामधला व्यासांनी सांगितलेला पांडुरंग परमात्मा आता आहे कृष्ण रूपातला, जो आदर्श अवतार श्रीराम, पूर्ण अवतार कृष्ण व्यासांनी दिलेला, तोच कलियुगात पंढरीत उभा आहे हरी म्हणून. मग आम्ही रामकृष्ण हरी मंत्र देतो, पण त्या रामाचं, कृष्णाचं, हरीचं चरित्र गायचं काम नामदेव महाराज करतील. गावागावातून लोकांना चरित्र कळल्याशिवाय प्रेम कसं बसणार. म्हणून ही सगळी संत मंडळी निघाली यात्रेला का, नामदेव महाराज म्हणजे आमचं कीर्तन कशासाठी माहितीये, माझं कीर्तन सुरू झालं की पांडुरंग डोललाच पाहिजे. मी सुद्धा चॅलेंज देतो, माझं कीर्तन सुरू झालं की डोललीच पाहिजे. फक्त भैरवी नंतर झोपाळी म्हणावी लागते, उठा झालंय झोप लागते. पण नामदेवांचे शब्द आहेत, आपण अभंग गात असायला ऐकलं असेल. बोलताना ते बोलले ते आज आम्ही चाली लावून गातो म्हणून त्याला गाणं म्हणतात. पण काय शब्द आहेत बघा, पांडुरंगा आम्हाला कीर्तन वगैरे माहिती नाही, पण मी जे बोलेन त्याला तू डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, तेरे बोले विठ्ठल को, तेरे बोले विठ्ठल को, तेरे बोले विठ्ठल नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, रंगी
कीर्तनाचे संगीत ज्ञानदीप लावू जगी. माऊलींनी ज्ञानेश्वर महाराज यांच्या बरोबर नामदेव महाराजांना का घेतलं की त्यांचं कीर्तन पांडुरंगा करतच होत आणि सगळे चालले कुठं चालले संत यात्रा की जो पंढरीला येऊ शकत नाही त्या पांडुरंगाचं महात्म्य गावागावातून सांगायचं आणि त्यांचं नाम द्यायचं. संसार न टाकता हृदयात समर्पण एकदम वाणीनं नाम, हृदय ध्यान आणि देहानं प्रपंच. किती सोपा परमार्थ गावागावातून सांगत. आणि त्यांचं दर्शन झालं की ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना बघितल्यानंतर काय परिणाम होत असेल लोकांवर. लोकही त्यांच्या बरोबर चालले आणि ही प्रचंड गर्दी. ज्यांनी रोपात झाडात चराचरात पांडुरंग बघितला शेती न टाकता ते सावतामाने तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखी करू काम रे. हिमालयात न जाता ज्यांची समाधी साधन संजीवन नाम. माऊली उगत म्हणत नाही पायानं चिखल तोडवताना आपल्याच पोटचं पोर तोडवतो हे कळलं नाही. प्रपंचाचा चिखल तोडवताना समाधी लागते गोरोबा टाकतात. त्याला हिमालयात धरावं लागत नाही. मनाची तयारी झाली की असलेल्या प्रपंचात सुद्धा समाधी लागते. प्रपंच केल्यानंतरच जास्त समाधी लवकर लागते ना. म्हणजे का आम्ही म्हणत नाही प्रपंच रूपे दुःखावला त्रिविध तापे. नाम तळमळीनं केव्हा घ्यायला लागतो, पोथीत लक्ष केव्हा लागतं, जपाच्या माळेमध्ये नामाकडे प्रेम केव्हा येतं, जेव्हा त्रास जास्त प्रपंचात व्हायला लागतात. प्रपंच रूपी दुःखावला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थ. जावई बोना सासरे बोनी फोन केला, काय जावई काय करताय, त्याने एका शब्दात उत्तर दिलं सहन. कळलंय असं समजलं नाही पडलं. तुमच्या मुलीशी लग्न केलंय त्यामुळे लग्न झाल्यापासून काय सहन हे का उत्तर झालं म्हणजे कुठेतरी पळलाय का नाही. लग्नाच्या दिवशी अत्तराचे फवारे मारले, आईस्क्रीम खाल्लं, गुलाबाची फुलं झाली. ते टीव्हीवर सुद्धा द एंड पिक्चरचा केव्हा दाखवतात, दोघे एकमेकांना भेटले, नंतर पोळी येते का नाही, कुकर कसा लावतात, एकमेकांची काय पुढचं काही दाखवत नाही. तो प्रपंच रूपे दुःखावला त्रिविध तापे पोळला. आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्या गोष्टीतून तावून सुलापून निघाला की मग पहिल्यासारखा जर बोलायला लागला. आई वडिलांच्या संपत्तीवरती जेव्हा हसत खेळत होता का नाही, पार्ट्यावर पार्ट्या देत होता, पण जेव्हा स्वतः घर सांभाळावं लागतं मग त्यावेळी काटकसर केली पाहिजे. वडील असेपर्यंत कळत नाही, आई किती कष्ट करते कळत नाही. असा प्रपंचामध्ये कोणी सुखी नसल्यामुळं संत आणि पांडुरंग कृपेनं तयार होतं मन. त्यामुळे सगळे यायला लागले आणि गावागावातून ही यात्रा निघाली. तुमच्या जवळ सुद्धा आली होती कसारा घाट. मला अजून बघायला मिळालं नाही. तिथं पाषाणाचं मंदिर आहे शंकरांचं, कपिलधारा गाव. या परितीर्थे करिता देखी आले तीर्थ ते कपिलधारा. प्राशोनिय जलाते अमृताची कोण होस्त बिलधारा.
हरे हरे राम 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 सीतापते राम कपिलधारा नदीचं ठिकाण पाषाणाचं मंदिर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज आणखीन कोण कोण यांची नावं घेतली गोरोबा काका सावतामाळी कीर्तन असं बांधून ठेवलं ज्ञानदेव नामदेव सावतामाळी गोरा कुंभारादी संत मंडळी भजन करीत वेळोवेळी उच्चस्वरे हरिनामी म्हणजे कसं पुंडलिक पंढरीनाथ महाराज नमः पार्वती पते पार्वती पते नमः पार्वती पते आधी फक्त पार्वती पते म्हणत होतो छावा बघितल्यापासून तेव्हापासून नमः पार्वती पते महाराष्ट्रातल्या लोकांनी करायला पाहिजे ते त्यानं केलं कला म्हणून बघितली तर काय हावभाव डोळ्यातले भाव आतापर्यंत खानावर सुरू होती जोकर 3 इडियट्स खान आमची लग्न सुद्धा त्यांच्याप्रमाणे करायला लागलो कुठल्या सिनेमात बूट लपवले झालो बूट लपवायचे ब्राह्मणाला अक्षता मारायच्या मागून हे आमचे संस्कार ही यांनी बिघडवले ना पण छावा बघितला नसेल तर माझी अर्धी बिघडी देतो सगळेजण बघा त्या खानांचे बंद करा पण सिरियल सुद्धा बघायची आणि एवढं मी मोकळेपणानं सांगू शकतो कोणाला त्रास झाला तरी कारण आपल्या मातेबद्दल आपल्याला काहीतरी प्रेम पाहिजे हेच आपले देव आणि गुरु सांगतात माऊली त्याच करता पंजाब पर्यंत गेले आज ही पंजाब मध्ये ग्रंथ साहिबामध्ये नामदेवांचे अभंग 60 अभंग समाविष्ट केले त्यांनी महाराष्ट्रात ते म्हणून आम्हाला काही संतांना दगड नाही मारली आज एकाही नेत्याची जे जातीवर बोलतात त्यांच्याबद्दल संरक्षण घेतल्याशिवाय लोकात फिरायचे आहे का पात्रता म्हणतोय मी पण शाही फेकतोय कर्मच तसली हो ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे नामदेव महाराज सावतामाळी गोरोबा काका पंजाब पर्यंत गेले आणि नामाचा प्रताप दाखवला कोरड्या वेगळ्या पाणी होतं त्याला नामाचा पोवा आषाढामध्ये नामदेव महाराजांची म्हणजे जयंती आली की त्यावेळी लेख येतो बघा पंजाब अशा नामदेव महाराजांना सगळे मानायला लागले काय घेऊन गेले होते हृदयातलं प्रेम वदन तुझे मंगळनाम हृदय अखंडित प्रेम भगव्या पताका घेऊन गेली टाळ घेऊन आणि भगवंता प्रतीचं प्रेम आणि जे विश्वाप्रती आहे त्यामुळे कोणी द्वेष नाही मत्सर नाही हे धडे द्यायला पाहिजेत कॉलेज आणि शाळेमध्ये सारखं ते पंडित महात्मे ज्यांनी मन संकुचित केले आणि वाट लावली ज्ञानेश्वर महाराज कुठे गेले नामदेव महाराज कुठे गेले त्यांच्या मराठीचा अवमान झाला नाही त्यांचे अभंग सगळे समाविष्ट केले कशासाठी अखंड भारत फक्त लोगो करून चालत नाही हो व्हॉट्सअपला डीपी लावून गावामध्ये जेव्हा घर सोडून जावं लागतं एकमेकांच्या बरोबर या गल्लीचं त्या गल्लीत पटत नाही या मंडळाचं त्या मंडळात पटत नाही आणि अखंड भारत करायला चाललो आधी पहिली मन एक व्हायला नको मी गावागावाचं सांगतो ना तुमच्याकडे बघून नव्हे कारण आजपर्यंत बुवांचा मुलगा कीर्तनच करतो व्रत चालवतो याच्याचा विषय मिटला ते कर्तव्यच आहे जबाबदारी आहे पण आता गावागावातून आमचा हिंदू समाज हा ब्राह्मणाचा हा लिंगायताचा बॉम्ब ठेवताना कसा काय लिंगायत जैन मराठा ब्राह्मण बघून मारत नाही नागपूरला दंगल करताना त्याने काय जात बुजून मारलं समाज एक झालाच पाहिजे नंतर आमची इतिहासात नवी ग्रामपंचायत नोंद राहणार नाही आमची जन्ममृत्यूची घरामध्ये गणपती नवरात्र शिवरात्र काही करू शकणार नाही काश्मीरमध्ये सफरचंदाची बाग करोडो रुपयांची आणि 84 सागवानी खिडक्या असलेला वाडा होता एका रात्रीत त्यांच्या
पुढचं सांगत नाही, बघितलं असेल सिनेमा. मी यांच्याकडं विकत पाण्याची बाटली सुद्धा घेणार नाही म्हणजे नाही. हे काय कोण आला होता देवळात म्हटलं तर माझा नंबर द्या बरं का. मंडळाचा काही संबंध नाही, बाहेर कोणीतरी असायचं गांधींचं जावई. त्यांची पैकी फार आमच्या लोकांना हो. ज्यांना आमची मूर्ती पूजा, मी गोव्यातल्या मंदिरात सुद्धा हेच सांगतो, ज्यांना आम्हाला कापड पाण्याची सवय आहे, आमचे ग्रंथ गाळतात, आमच्या भाजीवरती फुंकतात, तो प्रसाद देवाला दाखवायचा. यांची जत्रेमध्ये दुकानं सुद्धा ठेवायची नाही बाहेर. आमचा देव मान्य नाही ना, कापड आहे ना. आम्ही भीक मागायला दुकानं लावून कशाला बसता. देवाचं हे देवस्थानाने ठरवलं पाहिजे, गावातल्याने ठरवलं पाहिजे. नाही तर कधी चोरून घेऊन जातो. याच करता संत केली. ज्ञानदेव नामदेव सावता पाणी सगळे आले. गोरा कुंभारादी संत मंडळी. भजन कीर्तन निमित्त असतो. समर्थ भिक्षा मागण्याच्या निमित्तानंच गावागावात फिरले, धर्म टिकवण्याकरिता. ज्ञानेश्वर महाराजांना बघितलं आणि सगळी पंचक्रोशीतली अरे म्हटलं, हे ज्ञानेश्वर महाराज काय वय आहे लहान, पण काय ज्ञान आहे. तो नामदेव महाराज ज्यांनी लहानपणी जेवण घातलं. ही मंडळी आपल्याकडं अहो म्हटले आळसावर गंगा आली आहे, पाय लागले संतांचे आमच्या गावाला. हे येणं केवढं कठीण, पण आज आपल्याला घडतंय दर्शन. सगळे येऊन बसले, ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करतायत. आम्हाला आनंद झाला. माऊली म्हणतात आम्हालाही आनंद झाला. पण नुसता आनंद कसा, काहीतरी अमृत द्या आम्हाला. बसलेलीच होते, त्यांना काय आता पॉइंट काढायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आत जे विश्वाप्रती होत अमृत बाहेर पडायला लागलं. हे विश्वाची माझे घर ऐसी दयाची मती स्थिर. किंबहुना चराचर आपण की झाला. पंढरीनाथ भगवान डोळे हसत मुखानं वाजवतात आणि कीर्तनाच्या गाण्यापुरतं बुवाशी रिलेशन मधलं सुद्धा ऐकतात. म्हणजे अनुभव नसतो. नंतर आपल्याला अनुभव येतो काही काही. दोष सांगायचे गाणं झाल्यानंतर बुवाकडे असं बघतात, घड्याळ जातो कसं म्हणतोय बघतो तुझं. सगळेच करत नाही, पण कीर्तन श्रवण 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 साथीदारांनाही चरित्र अध्यात्माची समज कळते. संगीतातून व्यक्त होणे. भैरवी पण बसायला पाहिजेत म्हणून सांगण्याचं कारण हा आनंद एकट्या वेळेनं घेऊ शकत नाही. तुम्ही सगळे काम धाम विसरून बसला हे म्हणूनच हे चालतं. किती जरी निर्गुणाचा प्रचार केला तरी आम्हालाही समोर लागतं म्हणून जरा यांना फोटो ठेवा म्हटलं, देवाकडे बघून कीर्तन करायला पाहिजे. संत का स्वतः फिरतात गावातून. ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन झालं आणि नामदेव महाराजांना सांगितलं तुमचं कीर्तन त्याच करता बाहेर पडलो. म्हणजे वडिलांना ज्या गुरूंनी त्यांच्या वडिलांनी शिकवलेली दिंडी मागे म्हटली होती एकदा. नामदेवांचे कीर्तन म्हटल्यानंतर जसं अलंकापुरी माऊलींचा श्लोक आहे तसं या नांदी कीर्तनामध्ये नामदेव यांचं कीर्तन म्हटलं की शंकराचार्य यांनी संन्यास घेतला. ते गायची ही दिंडी ती वडिलांनी माझ्या जपली. तो बाहुबली सिनेमा बघितलाय का नाही? मी दोन्ही पार्ट बघितले. तो पिंडी आणतो का नाही आणि धबधबा खालीच नेऊन ठेवतो. ते म्हणजे आमच्या गुरूंचे गुरु त्यांचं कीर्तन सांगायचं. शंकराचार्यांनी अखंड त्यावरती जलधारा अभिषेक पात्रात मी प्रमाण सांगतोय. वडिलांनी ती दिंडी जपली तर अविरत राग यमनच आहे. यमन जर व्यवस्थित भक्तीपूर्ण झाला तर यमन
जन्म मृत्यू चुकवणार रावणाने एकदा गायन केलं आणि गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र निर्माण आत्मलिंग दिलं. तुकाराम महाराज गात राहिली, आमचा राम राम घ्यावा म्हणून आम्हाला देत होते जाताना, पण ते सदैव वैकुंठाला गेले. य म्हणून ते कुठल्या रागात गायले माहित नाही, पण माझं पळीवर पाणी घालतो बरं का त्या यमनवर. डोळे मिटली तर नामदेव महाराज आणि पांडुरंग आम्हाला साधन गुरूंनी हेच दिलंय की या जगामध्ये काय काय सुरू असतं, पण मनाची शांती संध्याकाळी मिळायची असेल तर एक सोपा उपाय सांगतो. मी घरातला सांगतो उपाय. घरातून बाहेर जाऊन शांतीचा उपाय वेगळा, येताना असेच येतात नागमोडीचा, ती शांती वेगळी. पण नामदेव महाराज, तुकाराम महाराज, श्रीमद वासुदेवानंद सरस्वती पंत महाराज यांचे अभंग वडिलांनी शिकवलेत ना, हेच आमच्या आयुष्यातलं स्नान संध्या जप तप कीर्तन आहे. अमृताची गोडी आहे. देवाला कनेक्ट होण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. या काळामध्ये रामकृष्ण हरी श्रीकृष्ण गोविंद. तर आम्ही काय करू शकतो? नामदेव महाराज होऊन गेली 750 वर्षापूर्वी, पण गुरु कृपेने त्यांचं कीर्तन कसं असू शकेल याचं निदान एक 2 बिंदू तरी मांडायचे. मुली दिली नामदेवाची अमृत
जोर झाले आणि सगळे रंगून गेले. बाकीचे रंगून जातील श्रोते असे डोळ्यातून धारा लागल्यात भगवंताचं चरित्र ऐकताना. समाधी लागली. बाकीच्यांचं जाऊ दे, तो पांडुरंग वैकुंठ पंढरी सोडून नामदेवांच्या कीर्तनात येऊन उभारायचा, ऐकत राहायचा, नाचायचा. इतका नाचायचा की जनाबाई दाखला देतात, आय विटनेस आहे मी. नाचता नाचता देवाजीचा गळवा पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे बाणाची पांडुरंग. काय कीर्तनाचा रंग असेल, रंगांचा रंग श्रीरंग पांडुरंग वैकुंठ सोडून नामदेवांच्या कीर्तनात नाचतो. श्रवणम कीर्तनम. नामदेवांचं कीर्तन लोकांवर काय परिणाम करत असेल ऐकताना. त्या गावातली एक सुवासिनी शुद्धमती नावाची ब्राह्मण स्त्री. नदीकाठचे लोक स्नानाला, देवाला पाणी. काय गर्दी आहे म्हणून बघितलं तो ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सगळी संत मंडळी स्नान करायचं, पुन्हा धुवायचं आणि कळशीभर पाणी पूजेला वाट बघतायत यजमान घरात. पण ती विसरूनच गेली. समाधी साधन. प्रपंचात समाधीचं साधन म्हणजे भगवत कीर्तन नाम. तसेच विसरली. माऊलींचं प्रवचन ऐकलं, त्यानंतर नामदेवांचं कीर्तन, आणि काय उशीर झाला असेल, गडबडून गेली, बुडवली कळशी आणि पूजेला थांबलेत. आणि ते बघितल्यानंतर लांबूनच बघितलं, सोहळ्यात त्यांचे यजमान म्हणजे नवरा. बरं का, नीट ऐका, परत सांगतो. लांबूनच घाबरली. परत एकदा ऐका, कोण घाबरली? पत्नी. मी जुनं सांगतोय. आणि कमरेवरती हात ठेवून एक एक डोळा असा वाटी कोणता एवढा. काय भाग्यवान पूर्वीचे नवरे. डोळे मोठे करून बघतो. काय कोणीच काय बोले ना तुम्ही. सांगण्याचं कारण, लांबूनच रोटी स्वामी क्षमा करावी, आगमनी जावला मला वेळ. मला वेळ झालाय. त्यांनी गेले. भलतच काही गप्पा टप्पात वेळ गेला नाही. काय लहान वय होतं ज्ञानेश्वर महाराजांचं, पण काय अमोघ वाणीनं प्रवचन केलं. ते झाल्यावर इथे म्हणते तोपर्यंत नामदेव महाराजांचं कीर्तन. काय देव वेगळा आहे कीर्तनापेक्षा, पांडुरंग त्यांच्या कीर्तनात. तोही त्याच वृत्तीचा हो, दोघेही सात्विक. असं असेल तर जमतं. गणपती, नवरात्र, घटस्थापना सगळं होतं घरात. तर माहेरी 3 परीक्षा दिलेल्या विशारदच्या, तिकडे सगळे संगीतात ते आवरण घेतो पेटी माळ्यावर. पुरुषांना काही सोडावं लागत नाही हो. मी कोणाकडे बघून, मला माहिती नाही ना कोणाचं काय आहे, मी आपलं कीर्तन त्याग करावा लागतो. आमच्या माता भगिनींना जन्म दिला त्या आई वडिलांना आणि घराला सोडून यायचं. आम्ही तसं काय फार सोडत नाही. आम्हाला पोह्याच्या ठिकाणी पोहेच लागतात, एवढं आम्ही सोडत नाही. पण स्त्रियांचा फार त्याग आहे. मला वाटतं टाळ्या वगैरे वाजवतील एवढं बोलतोय तुमच्या बाजूने. ती म्हणाली क्षमा करा, पण काय संत असतात. चालते बोलते देव कसे दिसतात, कसे असतात, काय देवाबद्दल कीर्तन असं करता का? तो पूजेला बसलो. बरोबर आहे, काय करणार. पाणी घेतलं, देव तामणार. दोघे उभयतांचे एक चित्त सात्विक धार्मिक वृत्तीचे. आणि हिनं सांगितलं मध्ये ऐकता बोल असे की असे ना. आणि त्या संतांना सगळं आपल्या घरी जेवायला या म्हणून सांगा. त्यालाही आनंद झाला. त्यांचे पाय लागू देत आणि आता त्यांचा पांडुरंगाचा नैवेद्य आपल्या घरी होऊ दे. तशीच पूजा टाकली. कवीने वर्णन केलं. पूजा देवासाठी. अहो म्हटलं पूजा ते चालते बोलते देव आहे. देव सारावे परते संत पूजाव्या. दुसरे कोणाला सांगितलं देवाचं आमंत्रण दिलं तर गाव सोडलं तर संत पुन्हा मिळायची नाही. पूजा करेन आल्यानंतर हरी पूजा तैसी टाकी. कीर्तनातल्या 3 प्रिया मागच्या झाली. हरी पूजा तैसी टाकी
कोणी संत वैष्णव देखिला साधूचा मेळा, देखिला साधूचा मेळा, वंदन करी मेळा मेळा. सगळ्यांना नमस्कार करतो. वारकरी कसे करतो? जेवायचं आमंत्रण द्यायचंय. मुख्य कोण? बुवा कोणतरी असतील ना. बुवा म्हणून साधारण लक्षण मला जाडजूड माझ्याकडे बघू नका. बुवा म्हणजे बघा मला इथं अंतर केवढं आहे, अजून जवळ येत तरी चालतं मला. बुवा म्हणजे असा स्वभाव पाहिजे. देखील आमंत्रण द्यायचं कोणाला? मुख्य कोण पाहिजे? बघता बघता ते घेत असले पाहिजे. कोण? सावता माळी, शेतकरी. हा एक एक दंड म्हणजे हे बहुतेक बुवा मुख्य असावे. गेला सावता म्हणजे डोळ्यातून अष्ट सात्विक भाव पाण्याच्या रूपानं. काय संत असतात, काय गावाचं भाग्य आहे. आज संतांचं दर्शन झालं. दैन्य गेले ते की त्रिविध पाप वाणी ती त्रिताप. संतांच्यावरती संतांनीच किती अभंग लिहिले. सावकामाया बघितलं. संतात मुख्य तो दिसला, नदी करुणी तयाते बसला. वैरभाग सावकामायांच्या समोर गेलो. ही चार म्हणजे प्रज्ञा स्वामींनी वाडीमध्ये करुणात शांत हो श्री गुरुदत्ता मन गीता शबरी आत शांत हो. सगळ्यांनी बघितलं काय दिसतात संत, काय मुद्रा वैष्णव जन. सगळ्यांना नमस्कार करता करता भावनेनं सावतामायांना आमची मंडळी आली होती. तुमचं प्रवचन कीर्तन ऐकलं तर सगळे जेवायला आमच्या घरी या. हे ऐकलं आणि सावतामाई हसायला लागले. म्हटलं का हसता? संतांना पोट असतो हे तुम्हाला कळलंय काय? मोठं जेवायला लागतच काहीतरी. जेवायला बोलवता म्हणजे तुमची वृत्ती अति निर्मळ गृहस्था समता झाली सफळ. आमचे आशीर्वाद तुम्हाला खूप कल्याण होईल. भावना दिवस होतो म्हणून आम्ही आशीर्वादच देतो. संतांना व्यवहार करतो. आम्ही जर एकदम सगळे जेवायला आलो, किती माणसं आहे बघा, 2 वर्षाचं संपून जाईल. नाही तरी पण तुम्ही यावं असं नाही हो सांगितलं ना. त्यापेक्षा कमीच आमच्याकडे पांडुरंग आहे काळजी करायला. माणूस भावनेनं सांगतो पण संत चांगल्यासाठी कधी तेवढं रागावतात. नाही हो या नाही सांगितलं ना तुम्हाला तरी पण चांगल्यासाठी रागवतात. डोळ्यात पाणी आलं उठला आणि विलक्षण परिणाम झाला. संत येत नाहीत म्हणजे आपलं काहीतरी पातक घरात आढळून येतंय. आणि खरंच आहे ना, ज्यावेळी संत वगैरे यायचे बंद होतात किंवा नाही तर आमच्याकडे काहीतरी घरात चुकतोय, पातक होतंय. ते यावं असं आमच्या घरात काहीतरी होत नाहीये. पत्नीला सांगायचं शुद्ध नती त्याची पत्नी वाट बघते. ती अधीरतेनं आत्ता निरोप घेते. आले म्हटल्यावर चेहऱ्यावरून ओळखलं काहीतरी बिघडलंय. पण जाऊन असं नाही विचारलं अधीरतेनं काय झालं. संत येत आहेत. मग दोघांनी इतकं मनाला लावून घेतलं. संत कृपेला आपण आपतलंय. काहीतरी गत जन्माचं दुर्दैव पाप कशाला जगायचं असं काहीतरी भलतं सलतं बोलतंय. जीव द्यावा. संत येत नसतील तर काय गृहस्थाश्रमाचा अर्थ आहे. भगवत प्राप्त होईल. तो बोलतो तो 5 वर्षाचा मुलगा त्यांचा खेळायला गेला गोपाळ. नेमका तो आला आणि मुलं काय बाहेर खेळतात भरपूर गेम आणि भूक लागली की मग आत येतात आईकडे. मांडीवर बसलो. पुढच्या पोरानं बघितलं आई रडते बाबा रडते तर लहान मुलं आणि तू रडतो बाबा रडते. काय मारलं का काय कोण तुम्हाला? लहान मुलाच्या
आईनं डोळे पुसले. अरे काही नाही, गावात संत आले, ते ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तेच देव आहेत का नाही पांडुरंग. त्यांना जेवायला या म्हणून सांगायला गेले, तुझे वडील नाही म्हणून सांगितले, म्हणून रडतोय. अशांचा मुलगा छातीवरती हात ठेवून अशा शुद्ध भावाच्या ठिकाणी येत नाही तर संत कसले, मी घेऊन येतो संतांना. थांब थांब म्हणेपर्यंत निघाला. काही योग आहे बघा. वडील गेले ते सावतामाळ्यांच्या पुढ्यात आणि गोपाळ जो गेला तो नुकतच कीर्तनाच्या आवर्षातून रंगातून निवृत्त होत आहे, ध्यानावस्थेत आहे. हृदयामध्ये आत पांडुरंगाची पंढरीची मूर्ती आहे. दर्शन सुद्धा सावळं घ्यावं. किरीटाच्या टोकापासून पायापर्यंत कानात काय आहे, ओठ कसे, दात कसे, गळ्यात मणी कुठलं आहे. देवाचं दर्शन असं घ्यायचं असतं म्हणजे एकाग्रता होते आणि देवाशिवाय काही विषय राहत नाही मनाला, चित्ताला, बुद्धीला, हृदयाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नामदेवरायांची समाधी लागलेली आणि आज पंढरीला पांडुरंगाची मूर्ती. आणि तो पोरगा जो गेला 5 वर्षाचा पंढरपुरातल्या मूर्तीच्या एवढा, तसाच काळा सावळा. आणि तो जो उभा राहिला, लहान मुलं हुशार असतात धाडसी, तो नामदेवांच्या पुढ्यात गेला. हे म्हणतात डोळे मिटून देवाचं काहीतरी करताय, उठवायचं कसं, वाट बघूया. वाट कशी बघतात, असं कमरेवर वाटतं, कधी डोळे उघडतायत. पंढरीतल्या पांडुरंगाच्या मूर्तीसारखा उभा राहिला आणि नामदेवांच्या हृदयामध्ये ध्यानामध्ये डोळे अलगद उघडले. आणि आज जे पांडुरंगाचं सगळं रूप आहे तोच पांडुरंग इथं उभा आहे काका मुलाच्या रूपात म्हणून पायला मिठीमध्ये पांडुरंग पांडुरंग करायला लागले. तो तर पडला, अहो पाय सोडा, मोठ्याने कशाला आणाच्या पाया पडता. पांडुरंगा सगुण संपन्न विचारा सगुण संपन्न विचारा गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोपदेश गोवर्धन धरी नखाकरी दुष्ट दुर्जनांची दुःखे हरे चित्ता बाबुना पतिता नाम म्हणे सगुण असा पांडुरंग आप आहे खूप पुढे उभा आहे. तू बघितलं रूपक पांडुरंगाचं समोर मुलाच्या रूपात बघितलं. तोच पांडुरंग किती दिवस झाले संत यात्रेला पंढरीचं दर्शन नाही, तोच उभा आहे का काय म्हणतो. पायाला मिठी घातली आणि पाय खेपायला लागले. मुलगा गडबडून गेला. हो अहो तुम्ही मोठी लहानाचे कसल्या पाया पडता, हे पाय चित्त पांडुरंगा तुझ्या लहान मोठा भेदभाव. एकदा आपला पांडुरंग म्हणताय ना, पांडुरंग मग एवढं पांडुरंग म्हणून माझ्यावर प्रेम करता. मी सांगतोय माझं नाव गोपाळ आहे. अरे तुझं काय एक नाव आहे, संगीतली 24 वेगळी, सहस्र नामावली वेगळी,
संत पुन्हा वेगवेगळी नावं देतात, ते आहेतच. तुला कुठलं नाव शोभत नाही रे. पण आता मी तुला पांडुरंग म्हणतो, गोपाळच नाही तर काही गोविंद. तू आता पांडुरंग आहेस ना, म्हणून पांडुरंग पांडुरंग. तो मुलगा म्हटला पाय सोडा आधी. नाही सोड. त्या मुलानं काळजाला हात घातला नामदेवांच्या, मग ताट पण वर बघितलं. एवढं प्रेम करतात पांडुरंगावरती. मग माझी वडील जेवायला बोलवायला आले नाही म्हणून सांगितलं, या पांडुरंगाला एवढं प्रेम करता, मग तुमच्या पांडुरंगाचे आई बाबा मरू देत का? मरू देत का म्हटल्यावर अरे 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 असं लहान मुलांनी बोलायचं नसतं. कोण आलं होतं? माझे वडील. कशाला? जेवायला बोल. कोणाकडं? तुमच्याकडे कोणीतरी जाडकेले होते. नामदेव महाराज मध्ये आमच्याकडे जिन्नस येतच गाडगेला. सावतोबा कोणी आलं होतं का? मुलगा बघा काय म्हणतोय. काय म्हणतोय? जेवायला कोण बोलवायला आवडते नाही म्हटलं, म्हणते जीव द्यायला लागले. सावतामुळे घाबरली. म्हटलं माझ्या एकट्याचं काय मत नाही. लोकशाही, सगळ्यांची मतं घ्या, मशीन तपासा. रडणाऱ्या लढतच राहतो. जिंकून आली तिथं मशीन सगळी ओके असतात. चुकत. सावताबाई म्हणजे एकट्याच काय मत, सगळ्यांचं मत घ्या. जेवायला जायचंय. आता सगळे काय वैकुंठ प्राप्ती करता आले नव्हते. सगळे काय ज्ञानोबांच्या यांच्या योग्य नव्हे. तर ते बाकीचे म्हणतात काय करताय, भावनांचा आदर केला. एवढं बोलवताय, जाऊया जेवायला. भावना जाऊया. नामदेव महाराजांनी सांगितलं किती वाजता येतो जेवायला. 7 वाजले. पंधरा मिनिटं चालेल. पुढच्या वेळी नक्की दुरुस्ती करतो, वेळेत कीर्तन संपवायचं. बाळ संत येतात जेवायला. संत जेवायला येतात त्याचा इतका आनंद झाला. ओरडतच सांगितलं आई संत येत आहेत. आता विचार करा की ही काही स्वयंपाकाला लागायची वेळ, ही पानं वाढायची वेळ. पण तिनं त्याही परिस्थितीत स्वयंपाक सुरू केला. ते केव्हा उतरले सगळे. मग ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन, प्रवचन, यांचं कीर्तन. मग घरी गेली. मग पती त्यांना नाही म्हणून सांगितलं. मग मुलगा आता इतका वेळ झाला म्हटल्यावर सगळ्यांना पोटात आग पडली होती. काय म्हणतात ते जेवायला बोलवायला गेले ते येतात का नाही बोलवायला. मग त्यावेळी काही कुरकुरे फुरकुरे तेही काही मिळत नव्हतं. अरे हो, पण आले म्हणे प्रपंचाला आवेग म्हणतात, सुख दुःखाचा वेग. इकडे संत येत आहेत आणि काय होऊ शकतं, पण कृपा काय असते त्याच करता कीर्तन गायचं ना आपण. तुम्ही पुढे स्वयंपाक करता. इकडं अर्जुनानं कुरुक्षेत्राला सांगितलं एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां करुपासते. कोण योग्य आहे? योगोत्तम कोण आहे? तुझी मूर्ती सुद्धा ध्यानात यायला नको, रूप पाहायला नको, त्याचा प्रपंच करावा लागतो. म्हणून डोळे मिटून हिमालयामध्ये वायू भक्षण पाला पाचोळा खाणारे मोठे त्या वृद्धांना सांभाळून नव्या पिढीला आकार देऊन चूल मांडून प्रपंच करून सगुण ध्यान करणारे श्री हरी असणे दोघेही योगोत्तम आहेत. मनाची तयारी झाली तर हिमालयात जायला नको, प्रपंचातच पांडुरंग मिळतो. सावतोबांना मिळाला, गोरोबा काकांना मिळाला. आणि मनाची तयारी नसताना हिमालयात गेला तर तिकडं पुन्हा प्लॉट करतो आणि पुन्हा प्रपंच नवा सुरू करतो. मनाची तयारी नसेल तर ही मनानं दोन्ही सुरू आहे. संतांच्याकडे लक्ष आहे आणि पोराकडे लक्ष आहे. काही योग येतात पहा. तो आला खेळायला जाऊन कुठेतरी संत येत आहेत म्हणून तिथेही लक्ष नाही. ते गुडघ्यापर्यंत माती लागलेली आला गेला तो चुली पुढे आईच्या पुढे. आई आत्ताच्या आत्ता मला जेवायला दे. मुलं एकदा त्या बिघडली, काही चालत नाही आईचं. ती केविल म्हणायची. हर लक्षात आलं म्हटलं संतांच्या गडबडी त्याला जेवायला जायचं विसरलं खायला. आई म्हणे तू बोलवलंस ना संतांना, तेच पांडुरंग आहेत ना देव. ते आले की तुला एक छोटस पान वाटते, तूही बैस. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, बाकी काही माहित नाही. भूक लागली आत्ताच्या आत्ता पाहिजे. आता त्याने एक उपाय केला. कुठली आई गप्प बसेल हो. त्यानं आपला अंगरखा वर केला आणि पोट आत घेतलं. टीव्हीवर बघितलं होतं ते योगासनं करता. पण सगळं टीव्हीवर बघून करायचं नाही ना, गुरु लागतात.
कारण आमच्याकडे एकट्यानं ते रामदेव बाबांनी काय केलं, 2 हात असे टेकले आणि उजवा पाय डाव्या बाजूच्या कानाकडे काढला. याने केलं टीव्हीवर बघून ऑनलाईन, आणि डावा पाय इकडं उजव्या कानाकडे घातला आणि ते काही निघेना लॉंग झालो, ते ऑर्थोपेडिकडे न्यावा लागला. ज्ञानेश्वर महाराज उगाच म्हणतात गुरुविना अनुभव कैसा कळे, सगळं ऑनलाईन नसतं चालत. या ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या चरित्रातल्या प्रसंगामध्ये लक्ष कोणीकडे असतं. तो मुलगा आत आल्यानंतर त्यानं कुठली आई गप्प बसेल, ती सांगते आणि यातनं दिलं तर उष्ट नाही का होणार, तूच बोलावेस ना, झाले आता बाबा गेले बोलवायला, तूही बैस. त्याने काय केलं माहितीये, पोट वर केलं आणि पोट आत घेतलं आणि आईला सांगतोय, रडे दाबी निज पोट म्हणे आई, मला जेवायला काहीतरी दिल. काही दिलेस का सकाळपासून, बघ कसं पोट आत घेऊन. कुठल्या आईला परवडेल, ठीक आहे तुला याच्यापेक्षा निराळा द्यायचे, त्याला कामात गुंतवा म्हणते, पिठाचा डबा गोड, तू तेवढ्या देतो, गोड वर कर बरं का, झालं का, लवकर लवकर. एवढ्यामध्ये गोपाळ चुलीतले लाकडं संपली, कोपऱ्यातली आणतोस, ती खर्चाला कोपऱ्यात ठेवली. त्याही परिस्थितीत मुलगा गेला आणि मला संपली मायावरती काढू. आज कुठला दिवस ज्ञानेश्वर महाराज जेवायला येणार, ते येतात म्हणून पण त्यातलं काम सुरू आहे आणि मुलाकडे लक्ष आहे. असं होतं आपल्या जीवनात सुद्धा, प्रपंच का परमार्थ. संतांचे पाय बोलले की दोन तेच सांभाळतात, भक्तांचा प्रपंच परमार्थ गुरु महाराजच सांभाळतात. मायावरती काढू काढशील पण फार नको हे लगेच खाली 4-2 काढ. म्हणून मुलगा, लहान मुलांची उत्साहाची बाजू फार मोठी असते. तो गेला हे चुलीकडे स्वयंपाक करते आणि कधी कुठली लाकडं ठेवलेली मायावर गेला गोपाळवरती, त्वरी चढून गेला महाराज, काठी काठिका महाज्ञान. त्या लाकडाच्या उभेला एक काळाभूत फळावर 2-2 नाव बदलावतात. ते पोरगं नेमकं आज आहे ना, केवढी मुलांचे हात असतात, तो कमळासारखा फुलासारखा. याने एक लाकूड काढलं, दुसरं काढलं, ती सांगते फार नको, 1-2 ही घ्यावी. अहो तिसरं काढलं, 4थ्या लाकडाला हात घालतो, तो वेटोळ्यातच हात गेला. ते उचलल्यावर ते फणा काढला आणि कडकड करून कौश केला मुलाला. एकच सवड पांडुरंग आईकडून कोसळला, तोंडातून फुटला. त्वरी चढून गेला महाराज, काष्ठी काढिता महाप्याळ. व्याळ म्हणजे सवड, काय बोलायला सवड आहे. मुलाच्या तोंडातून पैस काढून हे कळत असतो. चुलीवरती डोळ्याची पापडी लावली, येते गोपाळ बंद लाकडं ही खाली शांत. एक नाही 2 गोपाळ बंद लाकडं ही आधी त्यानं पापडी फडफडली. हो गेली वरती, तो वरती जाऊन बघायला काय शिल्लक उरलो. 2 क्षणापूर्वी मुलगा जेवायला मागत होता, तो असा प्रेत बनून पडला, निश्चित तोंडातून पैस काढून. एक चोरटी गोपाळ म्हणून बेशुद्ध पडली. काय बघायला मिळालं, वरती जाऊन पाहे तो गेली वंश दीपिका विधुनी. एकूण 1 वर्षाचा दिवस गेला, बेशुद्ध पडली. सगळ्यांना कळलं, त्यांना दोघांना खाली घेतलं. आता या कमलापूर गुरुजींना त्यांच्या घरी घेतलंय. काय शब्द आहे तो सांत्वन करायला, पण अध्यात्मानं मनाला पचवायची ताकद मिळते. म्हणून रामकृष्ण हरी सगळ्यांना टक्कर द्यायला शिकवतो, मनाची शांती शुद्धी शक्ती देतो. दगड ठेवला आणि आपल्या पत्नीला उपदेश करतायत, तू शहाणी आहेस, सुखदुःखाचे वेग आहे. आत्ता पुरता वेगावर मुलगा गेलाय, मलाही काळजात दुःख होते, आदर तुटतोय. पण त्यांना कळलं तर असं झालंय आपल्या घरी यायचेच नाही. म्हणजे गेलेला मुलगाही गेला, संत कृपाही गेली. त्यांना विचार करू काय करणार.
स्नान केलं, दुसऱ्यांच्याकडून अन्नाची शुद्धी गायची, पूजा केली, देवघरात बोलवलं दुसऱ्यांच्याकडे, बोलवा. कळू द्यायचं नाही मुलगा गेला म्हटलं तर जेवणात नाहीत संत. काय असतात बघा भक्त जातीचे, त्याला माधवरात निजवलं तांदूळ घालून आणि बाकीची वाट बघताय. तू काय जेवायला बोलवून गेले, काय पत्ताच नाही त्यांचा. झोमॅटो सुद्धा नव्हतं त्यावेळी, स्विगी नव्हतं, ऑनलाईन मागवलं असतो, बाहेर सुद्धा पडायला नको. आणि आली हेच होते बोलवाय का म्हटलं, यायचं काय त्याच करता जेवायला बोलवायला आलो. आली ती पाय धुतले, पाटावर बसली, पाणी फिरवलं, बसायचं का. नामदेव महाराज म्हणजे थांबा, कोविड मधून ओढले होतं काय तुम्हाला, बघितलं नाही अन्न कधी. थांबा, संतांना काही कळत नाही काय झालंय. नामदेव महाराज एकटे पांडुरंगांच्या गळ्यातला मणी येतो, कौस्तुभपणे एक वेळ विसरेल पांडुरंग, पण नामदेवाला विसरायचे नाही. नामदेव महाराजांनी मध्यालाच हात घातला. हो कमलाकर गुरुजी, आम्ही जेवायला आलोय, पण ते तुमच्या आमंत्रणावर आहे. आमचा पांडुरंग कुठे आहे, गोपाळ कुठे आहे. बाकीचे या नामदेवाचं असंच काही, हाच पाहिजे, तोच पाहिजे, 2 घास खा मुखट्यानं, मग भेट की कोणा. पण अधिकार बघता बोलायला येत नव्हतं. पांडुरंग कुठे आहे. कमलाकर भटजींनी जे कोंडून ठेवलंय ना ते भरून आलं. आत्ता म्हणजे संतांची कृपा व्हायला खोटं बोलत झाले. काय झालं, तुम्ही येताय म्हणून त्याला इतका आनंद, नाचत नाचत आला, काट्यावर पडला, पाय फुटून काटावर आला, भरपूर रडला. आता कुठं तो काटाकडून मलम केलंय, फार रडला. आता उठवलं तर पुन्हा रडेल. आधीच उशीर झालाय. पांडुरंगाचा नैवेद्य तुम्ही जेवा, तुमचं उच्चिष्ट आम्ही घेतो आणि कृपा मिळवतो, म्हणजे बुवाची भैरवी सुद्धा लवकर होईल आणि सगळे मोकळी होतील. जेवा. बाकीचे मग बरोबर त्याला ते काय करणार, काय बसायचं. नामदेव महाराज म्हणाले, गोरोबा काका कुठून निघलाय म्हणतात, घेऊन या. आणि बघतो गोरोबा काका चालले, कमलाकर गुरुजींचा जीव खाली म्हणून काय होणार आता. बाकीचे तसेच. गोरोबा काका हात गेले आणि लांबून हात कशी मारली बघा. सगळं संतापाशी जावे म्हणतात थोरले स्वामी. संत तुझ्या दारात आलेत रे, तुला जायची गरज नाही. पण संत कृपा व्हायची असेल तर झोपून चालत नाही. कायमचा झोपची म्हणून नाकावर हात ठेवला. बाळा गोपाळारी उठ तुला नामदेव बोलावी, ऐसी वधूनी शिशुच्या वदनाला भक्त हस्त तोला. नाकावर हात नेला आणि वशांकडे तुला तुमचे मालिक त्यांनी सांगितलं तेवढं काम करायचं. हुकूम म्हणजे हुकूम. पंक्तीत आवडले ठेवला बाळ, ते मुलाचं प्रेत आणून ठेवलं काढून. हे बाकीचे पटापटा पानावर उपाय लागले. या नाण्याचं कायम असंच 2 घास जेवायचे. आता बाहेर मधुकरी मिळणार नाही. हे गेले काय म्हणायचंय नामदेवा. सगळे निघाले म्हणतात नामदेव महाराज सांगतात, कुठं चालला. काहीतरी लाज ठेवा आपल्याकडं. याने आपल्याला पांडुरंगाचे भक्त, हरिभक्त संत म्हटलंय. अशा अवस्थेत त्यांना टाकून जातात. कशाला मिळवतात संत म्हणून. श्री नामदेव बोली गर्दोनी तुम्ही बसा बसा संत, अरे हरीचे दास म्हणविता बाळाचा पाहता कसा अंत. ते काय नाही, मुलगा जिवंत झालाच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ आले, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर जाताना पांडुरंगाने अभंग सांगितला होता नामदेवांना. नामदेवा तुला माझी तळमळ वाटली ना दर्शनाची, काय करशील. ज्ञानदेवाकडे बघ, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा पांडुरंग सांगते. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आले नामदेव महाराज, तुम्ही निस्तवायचा येतात. माऊली हसतात घालत ते घालत. तुम्ही पंढरपूरचे, देव पंढरपूरचे, गावातला वशिला तुमचा मोठा आहे, जरा लवकर काम होईल. माऊलींची आज्ञा म्हणून नामदेव महाराज आले आणि ते बाळ होतं का नाही त्याच्याकडे पांडुरंग म्हणून भांडायला लागले. मगाशी म्हणतात की भांडायचे म्हणून.
पांडुरंग म्हटलं हे तुम्हाला काहीतरी या नामदेवाच्या भक्ताच्या वाणीला किंमत ठेवा. पांडुरंग कधी मरत नसतो. नैनं छिद्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नचैनं केदयं त्यापो न शोषयति मात. तुम्ही पाहत ना गीतेमध्ये ऊन वारा अग्नी पाऊस अस्त्र शस्त्र कशाचाही परिणाम पांडुरंगावर होत नाही. आधी नाही अंत नाही. आणि कुठं साप चावलाय किरडू चावलाय विष बाधा हे गप्पा आणि सांगा कोणाला. बघा सगळ्यांना भूक लागली जेवायची घाई झाली उठा. बाकीचे म्हणतात अरे ते गेलंय विषय मिटलाय. गेलेली माणसं परत येत नाही. येतात नाही आणि येत नाही म्हणून बरं आहे. ते तर भैरवी झाल्यावर जाता जाता त्या तळ्याकाठची कोणतरी बघितल्यासारखं वाटतंय. परवाच पोस्ट केलेली माणसं बेशुद्ध पडतील रस्त्यात गेलेले परत यायला लागले. रात्री खेळ चालीमध्ये अण्णा दिसतात ना सगळीकडे यायला लागले तर काय व्हायचं. बाकीचे म्हणतात काय नामदेव महाराज करतायत हट्ट कसला करतायत. मुलगा गेलाय मस्तक मांडीवर घेतलं पांडुरंगा कोणाला सांगतोस या खोट्या गोष्टी. अरे तू निसतोस कशावर भोजा कशा नाम शेषावरती निसतोस आणि तुला सापाची भीती. आणि तुला जो विषाचा प्रभाव पडलाय कोर्टात केस घातल्यासारखे भांडायला लागले. बघ त्या मुलाच्या आई वडील तो मुलगा कसा भक्तांवर कृपा करण्याकरताच तुम्हाला भक्त वत्सल म्हणतात ना. दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती. तेव्हा एकदा दया करा आणि काय करा धावत मुनी या बाळा करी करुणा सामुनी माय माझी पांडुरंग मामुनी पांडुरंग मामुनी गमाजी धावत मुनी या बाळा करी करुणा सामुनी पांडुरंग टाकले यमुना दोही काबिराची विषबाधात्मा सांग कशी साहिबी. 108 फण्याचा कालिया महाभयंकर वरून पक्षी उडून गेला तरी मारायचा. त्याच्या फण्यावर नाचलात की तुम्ही एवढीच होतात ना. कुणाला गप्पा सांगता होता आणि विषाची बाधा होते. मग पाळण्यात होता की अजून लहान होता. ती कालपट पाजायला आली पोतना त्या पोतनेचे विष विषित सांग कशी ती मुली गमाय धावली मुनिया बाळावर करी करुणा साधुनी कशाचाही धार्माचा गाराण्याचा प्रार्थनेचा परिणाम झाला नाही. ठीक आहे त्या भक्ताचं प्रेम ऐकायचं नाही ना. मग नामदेव सुद्धा घेऊन या तुमच्या पायाशी निघाले तर पाय टाकत सगळ्यांनी ओळखलं. समोरच्या पायरीवर डोकं आपटणार पहिल्यापासून ठरलेलं आहे यांचं. सगळे देव मूर्तीत आणून बघतायत. मुलगाही गेला आता हे चालले काय होणार. ज्ञानेश्वर महाराज हसतायत. समोरच्या पायरीवर हात ठेवले आणि नामदेव महाराज हा नाम्याच तुमच्या पायाशी घ्या म्हणून डोकं आपटलं. पण डोकं आपटलं का हो. आमच्या मंदिरातून मठातून सरपंच जुदा वगैरे शिकवत नाही. मदरसे झाडले पाहिजेत सगळे. आणि त्या मौलवींना पहिल्यांदा पसायदान शिकवलं पाहिजे धर्म. आमच्या संत हे विश्वाची माझे घर दुरितांचे तिकडे जावं. एक दोन प्रसाद वाटला की सगळ्या गावाला पण वाटतो. तुम्ही या मंदिरात उत्सव करता देवीचा पण न येणाऱ्यांना सुद्धा प्रसाद देता का नाही. आमची तर मुलगी उडवायला शिकवत नाही धर्मस्थळावरती. जिथं शिकवतात ते मला लहानपणी सायकल आवडायची एसटी आवडायची. पण गेल्या 5-6 वर्षात मला बुलडोझर फार आवडायला लागला.
फार आवडतो तो, मिळतो आमच्याकडे सुद्धा. सांगण्याचं कारण, नामदेव महाराज डोका आपटायला गेले. आधी गुलाम तुळशीच्या मंदिरांचा, पारिजातकाच्या फुलांचा, केशर चंदनाचा सुगंध सुटला. गरुडाच्या पंखाचा आवाज झाला आणि पायरी आणि नामदेवांचं कपाळ याच्यामध्ये एक नाजूक कमळासारखा हात आला. कमळासारखा हात म्हणजे मी देवाबद्दल बोलतो. इकडे हाताचा आणि कमळाचा काही संबंध नाही. हाताचे गुण वेगळे, कमळाचे वेगळे, पण कमळासारखा हात भगवंतन. सोडा काय बघ तरी कोण आहे, कोण आहे. एकादशीला काय म्हणायचो, नामदेव महाराजांनी बघितलं समोर तुळशीचे हार, पारिजातकाचे हार घातलेले कौस्तुभ म्हणे. पांडुरंग स्वतः कपाळ वरती घेतलं. पुढचं चरित्र का सांगायला पाहिजे. किती हट्टीने डोका पडतोस, काय घेऊन देतोस, तुम्हाला माहिती नाही. तर मुलाकडे बघा, अमृतमय दृष्टीने पाहिलं आणि याच कसारा घाटाजवळ नाशिक कल्याणच्या मध्ये तुमच्या जवळ ही संत कथा भेटली आहे. पांडुरंगाची कृपा कलियुगात संतांच्या कृपेनं त्याची त्रिताप वारी ती त्रिपाप त्याची दत्त रूप वाचू म्हणे. चंदनाचे वनी अन्य वृक्ष वसे, चंदन होत असे शीत सुगंध. या सगळ्या संतांच्या कृपेनं यांचा मोगा तर गेलेला मिळाला. पण नामदेव महाराज म्हणे 2 पानं अजून वाढवा जेवायला. कोणाची? तुझे गण्यांचे. पांडुरंगाला गौरव सहित आणि जेवण्याशिवाय कोणायचं नाही. कलियुगामध्ये कमलाकर गुरुजींना विचारलं की तुमच्या वैकुंठ पती चक्र पाणी साक्षात गरुडासहित जेवतो, काय केलं तुम्ही? जेव यज्ञ याग. ते म्हणजे काही नाही, या संतांचे पाय घरी लागावेत याच करतात तळमळलो. पण ते आले आणि आमचे विविध ताप बदलले. गेलेला मुलगाही गेला, घटना बदलली आणि साक्षात देवाला आमच्या घरातला गृहस्थ आश्रम भोजनाला घालतोय आम्ही. सफल झाला म्हणून संत महान आहे. तो सगळे दर्शन घेत आहेत देवाचं, ते दर्शन घेतो आणि भोजन घेतो. काय प्रपंचात आनंद असेल तर भगवंताला बघतायत. आनंदाचा कंद हरिहर भक्त सखा गोविंद सजन तीरथ श्याम तनो नवरत्न जटिल संपन्न मुकुट शिरके तुरात कलगी विराज कपिला नंदन किलासी कस्तुरी नीलके केशरी गंधारे हा आनंदाची मनोहर मंगल कुंडले कुंडल करणा तुमि सुप्रसन्न किंतु वदन किल पुष्पनासिका कुंडल गुण हातो बिंब हास्य मंद पंच हरिहर पांडुरंगाचं दर्शन त्यांच्या घरात झालं. कलियुगात स्वामी महाराज